नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि विवरण. आपला आजचा अभंग चाललाय 6वा. विठ्ठल नामाचे नाही गोडी, काळ हाणोनी तोंड फोडी, काळ हाणोनी तोंड फोडी, गळा बांधोनी खांबासी, विंचू लाविती जिव्हेसी, ऐसा अभिमानी मेला, नरक कुंडी थारा त्याला, नाम बोध करी मना, दासी जनी लागे चरणा, नाम बोध करी मना, दासी जनी लागे चरणा, विठ्ठल नामाची नाही गोडी, काळ हाणोनी तोंड फोडी, विठ्ठल नामाची नाही गोडी. बोलत असताना तुझाच विषय माझ्या मुखी सतत असायला हवा. जनाबाई म्हणतात की ज्या मुखाने कधी परमेश्वराचं गुणगानच केलं नाही ते मुख तरी काय कामाचं आहे. काळ सुद्धा याला क्षमा करीत नाही. एवढंच काय, पण यमपुरीतील जी अनेक कुंड आहेत त्यातील नरक कुंडात यम त्या अभक्तांना टाकतो आणि तेच त्याचं वसतिस्थान होतं. तिथे त्याला अनेक यातना सहन कराव्या लागतात. गळा बांधून त्याला तिथे खांबाला बांधलं जातं. एवढंच नाही तर विंचू त्याच्या जिभेवर सोडतात. ती जीभ नाम घेण्यासाठी आहे. ती जीभ तिने कधी देवाचं नावच घेतलेलं नाहीये. त्यामुळे शेवटी अशा नरक यातना भोगताना त्याचा अभिमान ताठा गळून पडतो. नामामुळेच असा बोध झाला पाहिजे की परमेश्वराने जी बुद्धी दिली आहे ती सद असद विवेक करण्यासाठी दिली आहे. डोळे दिले आहेत ते ईश्वराचं सुंदर सगुण रूप बघण्यासाठी दिलेत. तर कान दिले कशासाठी आहे, तर ते फक्त त्याचं गुण संकीर्तन ऐकण्यासाठी आहे. आणि मुख दिलंय ते त्याची कीर्ती गाण्यासाठीच. असा नामबोध जनाबाईंना झाल्यानेच त्या पांडुरंग चरणी लीन झालेल्या आहेत. पुढचा अभंग ऐकूया. तो भक्तांचे तोडरी, वाचे उच्चारिता हरी, काम होमुनी निष्काम, काम भाव भक्ती प्रेम, तो भक्तांचे तोडरी, वाचे उच्चारिता हरी, तो पूर्ण काम होय, अखंडित नाम गाय, तो पूर्ण काम होय, अखंडित नाम गाय, काम निष्काम झाला मनी, वंदिनाचे दासी जनी, तो भक्तांचे तोडरी, वाचे उच्चारिता हरी. या अभंगातला तोडर या शब्दाचा अर्थ असा आहे की पायातील दागिना. इथे रक्षण करता. परमेश्वराचं नामस्मरण करणाऱ्या भक्तांचं रक्षण देवाला करावंच लागतं. भक्त रक्षणाचा दागिना या हरीच्या पायात आहे. इच्छाच निष्काम होते आणि भावभक्ती हीच कामना शिल्लक राहते. असा हा हरिभक्तांची सर्व इच्छा पूर्ण करणारा, म्हणजेच ज्याच्या कामना पूर्ण झालेल्या आहेत असे तृप्त पूर्ण काम भक्त अखंडित नामच घेत असतात. ज्याच्या मनातील इच्छाच निष्काम झालेली आहे अशा भक्तांना दासी जनाबाई आनंदाने वंदन करतात. आणि त्यांच्या समोरच त्या म्हणतात, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुढचा अभंग घेऊया. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम तारक हे थोर, नामे तारिले अपार,
तारक हे थोर, नामे तारिले अपार. अजामेळ उद्धारिला, चोखा मेळा मुक्तीस नेला. नाम दळणी कांडणी, म्हणे नाम याची जनी. नाम दळणी कांडणी, म्हणे नाम याची जनी. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. परमेश्वराची कीर्ती गाण्यासाठी रात्र असू देत किंवा दिवस असू देत याचा विचार न करता आपल्या रोजच्याच दैनंदिन जीवनात कर्तव्य कर्म करीत असताना विठोबाचं नाम घ्यावं आणि मगच कर्तव्य कर्माला सुरुवात करावी. कारण नाम हे भवतारक आहे. नामानेच कित्येकांचा उद्धारही झालेला आहे. नामामुळेच कित्येक जण हा भवसागर तरून गेलेले आहेत. आर्ततेने मुलाचं नाव नारायण घेतल्यामुळे अजामेळ उद्धरून गेला. एकनिष्ठ भक्ती चोखामेळ्याची होती म्हणून तो तरला. त्या चोखामेळ्याला मुक्ती मिळाली. नामयाची जनी तर दळण दळता दळता कांडण करीत असताना, गोवऱ्या वेचीत असताना पांडुरंगाचं नाम सतत घेत असायची. जनाबाईंनी थापलेल्या गोवऱ्या कानाला लावून जर बघितल्या ना, तर त्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येत असेल असं म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया. निराकारीचे नाणे, शुद्ध ब्रह्मीचे ठेवणे. प्रयत्ने काढिले बाहेरी, संत साधू सवदागिरी. व्यास वसिष्ठ नारद मुनी, टांक साळ घातली त्यांनी. उद्धव अक्रूर स्वच्छंदी, त्यांनी आटविली चांदी. केशव नाम याचा शिक्का, हरप चाले तिन्ही लोका. पारख नाम याची जनी, वरती विठोबाची निशाणी. निराकारीचे नाणे, शुद्ध ब्रह्मीचे ठेवणे. निराकारीचे नाणे. निर्गुण, निराकार, निर्विकल्प, एकमेव अद्वितीय परब्रह्मस्वरूप हेच एक शुद्ध तत्वरूपी नाणं आहे. अनेक भेदांनी भरलेल्या या जगतात राहत असतानाही संतांनी आत्मचिंतन करून त्यामागील अविच्छिन्न आत्मचैतन्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यासाठी त्यांना खूप प्रयत्न म्हणजे साधना करावी लागली आहे. त्यानंतरच संतांनी या आत्मतत्वाशी संवाद साधून अनन्य भक्तीच्या बदल्यात परमेश्वराला सगुण साकार होण्याचा सौदा केलेला आहे. महर्षी व्यास, वसिष्ठ, देवर्षी नारद मुनी या सर्व भक्तिसूत्रकारांनी त्या निर्गुण निराकाराला सगुण साकार रूपात भक्तीच्या माध्यमातून अनुभवण्याची टाकसाळ सुरू केलेली आहे. या टाकसाळीत भक्तिरस भरण्यासाठी उद्धव या आत्मारामाशी एकरस होणाऱ्या स्वच्छंदी भक्तांनी भक्तिरसरूपी चांदी टाकसाळीतून काढली, म्हणजेच भक्ती मार्गाची प्रतिष्ठापना केलेली आहे. या प्रतिष्ठित झालेल्या भक्तिरूपी नाण्यावर केशवाचा शिक्का घालण्यात आलेला आहे. हा वैष्णव मार्ग त्रैलोक्यात रूढ झालेला आहे. सच्चे खरे भक्त या भक्ती नाण्यांची बरोबर पारख करतात. त्याचप्रमाणे जनाबाईंनी सुद्धा हे नाणं पारखलं म्हणजेच त्यांनी अनन्य भक्तीचा मार्ग अंगीकारलाय. त्यांनी या नाण्यावर विठ्ठल रूपाची निशाणी पाहिली, म्हणजेच विठ्ठलामधलं ते मूळ निर्गुण निराकार परब्रह्म तत्व आहे हे त्यांनी ओळखलंय. पुढचा अभंग घेऊयात, 10वा. माझा शीण भाग गेला, तुझ पाहता विठ्ठला. पाप ताप जाती तुझे नाम ज्याचे चित्ती. पाप ताप जाती तुझे नाम ज्याचे चित्ती. अखंडित नाम स्मरण बांधू तू शके तया विघ्न. अखंडित नाम स्मरण
बांधू तू शके तया विघ्न जना म्हणे हरी हर भजतो वैकुंठी त्या घर माझा क्षीण भाग गेला तुझ पाहता विठ्ठला माझा क्षीण भाग गेला. पांडुरंगमय झालेल्या जनाबाईंना पांडुरंगाचं सगुण रूप दिसता क्षणीच त्यांच्या जीवनातला क्षीणभाग संपुष्टातच आला. देहाने जनाबाई म्हणून त्या जगत होत्या, पण अंतःकरणाने मात्र त्या विठ्ठलमय झाल्या होत्या. देहाने कर्म करीत असल्या तरीही विठ्ठल नामात सतत तल्लीनच असायच्या. परमेश्वराचं नाम ज्याच्या सदैव चित्तात असतं त्याच्या पाप तापाचं हरण तोच करीत असतो. त्याच्या जीवनात कितीही विघ्न आली, एवढंच काय पण संकटाचे पहाडच्या पहाड जरी उभे राहिले तरी समर्थपणे तो परमेश्वर पार करतो. कशाचीही बाधा त्याला होत नाही. एवढंच नाही तर वैकुंठाला परमेश्वर त्याला घेऊन जातो. आपल्याला हे माहितीच आहे की संत तुकाराम कीर्तन करता करताच सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.